संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मम्मीनं बनवल्या भाकरी, मी केले फिश फ्राय आणि आता छकुली बनवायला लागले फिशचं कालवण. तर मम्मी काय म्हणत असते, तुला जसं येते तुझ्या तुझ्या पद्धतीनं बनवत जा. त्यामुळं तिच्या तिच्या पद्धतीनं करते ती आणि खरंच तिच्या हाताला चव आहे. असं म्हणतो की आपण एखाद्याच्या हाताला चव आहे. त्यामुळे तिनं कसं जरी केलं आणि काय जरी केलं तर चवीला लागतं. चपाती एवढ्या चांगल्या जमत नाहीत, पण चपाती खायला एकदम छान चवीला लागते चपाती. त्यामुळे आता छकुलीनं कालवण कसं केलं ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि अद्रकेची पेस्ट तेलामध्ये छान भाजून घेतली. नंतर कांदा, टोमॅटो अगोदरच तेल टाकून भाजून घेतला होता. त्याची पेस्ट टाकली. मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. नंतर त्याच्यामध्ये सुक्या मसाल्यामध्ये टाकलं हळद, चटणी, नंतर फिश मसाला टाकला होता, चिकन मसाला पण टाकला होता आणि अजून 1-2 मसाले पण टाकले होते. गरम मसाला पण टाकला. आता आम्हाला बटाटा खायला आवडतो, त्यामुळं बटाट्याची साल काढून बटाटा तेलामध्ये तळून घेतला होता. नंतर फिश टाकले. मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरम पाणी टाकायचं. मस्त असं आपलं फिशचं कालवण तयार झाले. कसं कालवण केलं ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा.